पाणी टंचाई राज्यात हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे। महिलांच्या डोक्यावरचा हंडा अजूनही उतरलेला नाही। महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते, पायपीट करावी लागते, मैलोमेले चालत जावं लागतं। शासन हर घर योजना आणली, पण ह्या योजना फक्त कागदापुरतीच राहिल्या आहेत। पाण्यासाठी आजही महिलांना भटकंती करावी लागते, पण ह्याचे शासनाला काहीच गांभीर्य नाही। उन्हाळा सुरू झाला की राज्यात दरवर्षी पाण्यासाठी होणारी पायपीट आपल्याला दिसते, पण राज्यात सर्वात जास्त उन्हाच्या झळा सोसणाऱ्या विदर्भातील हर घर जल योजनेचे वास्तव काय आहे हे निदर्शनास आणून देणारी घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काठोडा गावातील घडली आहे। पारधी वस्तीत राहणारी 12 वर्षांची वेदिका सुरेश चव्हाण हिला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागला। वेदिका नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणण्यासाठी गेली आणि तिचा नदीत बुडून मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेत परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। हंडाभर पाण्यासाठी पोरीचा जीव गेल्याच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेनं मोदी सरकारच्या हर घर जल योजनेची चिरफाड केली आहे। एरवी बाष्कळ मुद्द्यांवर दिवसेंदिवस काथ्याकूट करणाऱ्या राजकीय नेत्यांनी मूलभूत मुद्द्यांवर संवेदनशील होण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत। काठोडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाचे नागरिक राहतात। येथील रहिवाशांनी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे, मात्र त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही। त्यामुळे इथल्या महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गावातील महिलांना पाण्यासाठी शेजारच्या नदीवर जावे लागते। 10 फेब्रुवारीला गावातील काही महिला पाण्यासाठी नदीवर गेल्या। त्यांच्यासोबत वेदिका सुरेश चव्हाण ही सुद्धा गेली होती। महिला कपडे धुवत असताना वेदिका पाणी भरण्यासाठी नदीत उतरली असता तिचा पाय घसरून तिचा बुडून मृत्यू झाला। अशा प्रकारचा अहवाल काठोडा ग्रामपंचायतीने तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे। उन्हाळा सुरू झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। एरवी पाण्यासाठी असा संघर्ष महिला करतातच। अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे वेदिकाच्या वस्तीचा समावेश नरेंद्र मोदी सरकारची हर घर जल ही महत्त्वाकांक्षी योजनेत होता। भाषणामधून सभा संमेलनातून सरकारची पाठ थोपटून घेताना ही योजना किती यशस्वी झाली याचे गोडवे गायले जाते। प्रत्यक्षात लाखो करोडो रुपये खर्च करूनही सर्वसामान्यांना पाणी प्यायला मिळत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे। मग प्रश्न उरतो, करोडो खर्च केलेले पैसे कुठल्या पाईपलाईन मध्ये जिरवले जाते? आर्णी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांनी या वस्तीतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र एक निष्पाप जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येते, ही बाब दुर्दैवी आहे। वात गेली सर, डोहात गेले पाणीची चार्जर नाही सर, दुसरं काय नाही सर। पाणीची चार्जर पाणी भेटतच नाही सर। पाणी म्हणजे पाणीच आहेच नाही गावात। पहिली गोष्ट हे आहे सर। सुद्धा इथून पारधी बेड्यावर कोणती योजना नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला, आता दुमार गेला नाही पाहिजे। माझी प्रशासनाला हेच विनंती आहे, आता चांगल्या याच्यानं लक्ष देण्यात यावे त्या गावामध्ये। त्या गावाचा इथून एखाद्या कोणाचा जीव गेला नाही पाहिजे।